या पद्धतीचा तुम्ही ठेचा बनवून पहा. चवीला भन्नाट लागतो. उन्हाळ्यामध्ये जेवण वगैरे जात नाही तर असा ठेचा बनवून खा. नक्की तुम्हाला आवडेल. हॅलो नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर आपण बघताच तोंडाला पाणी सुटेल असा गवारचा ठेचा बनवणार आहोत. तर इथं बघू शकता मी गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत. कोवळ्या आहेत चांगल्या अशा आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर या शेंगा आपल्याला छान असे निवडून घ्यायच्यात. तर याचे छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथं मी छान असे गवार निवडून घेतलेले आहे छोटे छोटे तुकडे करून. तर इथं गवारच्या शेंगा घेतल्यात, इथं मीठ घेतले, इथं मिरच्या घेतल्यात. तर या तिखटवाल्या आहेत कारण मी झणझणीत गवारचा ठेचा बनवणार आहे. जिरं घेतले 1 मोठा चमचा, आल्याचे 2-3 तुकडे घेतलेत, भरपूर असा लसूण घेतला आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला आपण गवारच्या ठेच्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता इथं मी तवा ठेवलेला आहे. हा ठेचा तुम्ही तव्यामध्ये बनवा, चवीला अप्रतिम असा लागतो. तर इथं गवार मी तव्यामध्ये टाकलेली आहे. तर थोडीशी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची गवार, कारण या गवारच्या शेंगाचा आपल्याला कच्चेपणा काढून घ्यायचा आहे पूर्ण. तर या पद्धतीचा ठेचा तुम्ही बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि या ठेच्याची रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं बघू शकता गवारच्या शेंगा काढून घेतल्या आणि मिरच्या छान असं डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्यात. तर बघू शकता इथं मी थोडंसं तेल टाकून मिरच्या छान अशा भाजून घेतल्यात, गवार भाजून घेतलेली आहे. आणि आपल्याला हे सर्व मिश्रण आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर त्याच्या अगोदर इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 मोठा चमचा शेंगदाणे घेतले. तर शेंगदाणे छान असे बारीक गॅसवरती आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी इथं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. सर्व आपलं थंड झालेलं आहे हे मिश्रण करायचे ते. तर इथं मिक्सरचं भांडं घेतले, सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये नसेल बनवायचा तर तुम्ही खलबत्त्यामध्ये बनवू शकता, चवीला भन्नाट लागतो. तर या पद्धतीचा ठेचा बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की गवारचा ठेचा तुम्हाला कसा वाटला ते. तर बघू शकता मी असं जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर या पद्धतीनं आपण बनवणार आहोत, बघू शकताय. तर इथं मी तवा घेतला आहे, तोच तवा घेतला आहे, त्याच्यात तेल ओतून घेतले. तर जरा जास्तीचं तेल टाकायचं म्हणजे हा ठेचा छान असा खरपूस लागतो. तर याच्यात परत 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. आपण वाटणामध्ये जिरं टाकलेलं आहे, पण याच्यामुळे जिरं टाकल्यामुळे फोडणीला आणखीन ठेचा चविष्ट लागतो. तर यामध्ये आपले मिश्रण टाकले तव्यामध्ये. तर बघू शकता छान असं कमी गॅसवरती खरपूस असा बनवून घेतला आपला ठेचा. हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता.